नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। जासई जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर मनीष अनंत पाटील मिळालेली मते 10,803 हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या उमेदवार JD जोशी मिळालेली मते 8,811 यांचा पराभव केला आहे। जासई पंचायत समिती गणातून शेकाप महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ निर्मला नरेश घरत मिळालेली मते 4,135 या विजयी झाल्या असून त्यांनी भाजपाच्या उमेदवार मनीषा बळीराम घरत मिळालेली मते 4,035 यांचा पराभव केला आहे। तर विंदने पंचायत समिती गणातून शेकाप महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रियंका दीपक मडवी मिळालेली मते 6,241 या विजयी झाल्या असून त्यांनी भाजपाच्या उमेदवार ज्योत्स्ना अजित पाटील मिळालेली मते 5,231 यांचा पराभव केलेला आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण। मी काल आपल्याला म्हणालो होतो जिल्हा परिषद निवडून येतील, थोडा डाऊट होता, पण आता आम्ही 8 आणि 4 जिल्हा परिषद आम्ही निवडून येऊ। हा जेव्हा भूमिपुत्र एकत्र येतात, भाजप हा पक्षच आपल्या तालुक्यामध्ये नाही आहे। भाजपमध्ये गेलेले आमचेच काहीतरी उपरसोंड आहेत, त्यांच्यामुळे भाजप तयार झालेली आहे। आणि आज या ठिकाणी ज्या वेळेस शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी इथले स्थानिक जे काय छोटे मोठे पक्ष जेव्हा एकत्र येतात, त्यावेळेस खऱ्या अर्थानं भाजपचे या ठिकाणी झुलदान झालेले आहे आणि भविष्य खूप उज्ज्वल आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित राहून एक विचाराने आम्ही लढू आणि 2029ला महेश बाजीला राजस्थानला पाठवल्याचे आम्ही गेले, किती उडून गेले भरारा, संपणार नाही आणि संपला नाही उरणकरांचा दरारा। एवढंच सांगेन की या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष बघा। आम्ही सगळेजण एकत्र असलो तर हे असे किती आले गेले आम्ही जुमानत नाही। या ठिकाणी स्थानिक आणि भूमिपुत्रांचा दरारा कायम राहणार आहे आणि राहणारच आहे। काय म्हणाल, खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रतिसाद जो आहे तो मतदारांनी दिलेला आहे, काय मतदारांना म्हणाल? आता नवघर जिल्हा परिषद आणि जासई जिल्हा परिषद दोन्ही पॅनल लागलेले आहेत। प्रचंड बहुमतानं, प्रचंड पैशांचा पाऊस पडला भारतीय जनता पार्टीला, पण इथला जो आगरी, कोली, कराडी, आदिवासी स्थानिक भूमिपुत्र आहे तो आता पेटून उठलेला आहे आणि त्यांनी ठरवलं आहे का भावना पॅटर्न जो उरणमध्ये सुरुवात झाली नगर परिषदेला, की जिथं आमचं डिपॉझिट घालवणार होतं तर त्यांना त्यांची लायकी तिथं आपण दाखवून दिली आणि स्थानिक पाहिजे, प्रकल्पच पाहिजे, पाणीसभाचं नाव लावलेलं नाही आहे। आणि ज्या पद्धतीनं मगरुरीनं इथल्या स्थानिक प्रकल्प असताना वागणूक दिली जाते, हा प्रचंड द्वेष जनतेमध्ये आहे का हा आमदार 29ला पाय उतार झाला पाहिजे। आता इजा झाली नगर परिषदेमध्ये, इजा आता इथं होताना दिसत आहे, म्हणजे तिजा करायची आहे ते 29ला आमदार बदलून हा आता सर्वांनी कुणबाड बांधलेले आहे। हा प्रकल्प असताना आणि प्रचंड ताकदीने उतरले आमच्या कार्यकर्त्याचा, प्रलोभनाला तो बली पडला नाही, त्या सगळं आम्ही प्रचंड पैसा टाकला, सगळ्यांना विकत घेतले। हा आगरी, कोली, कराडी, आदिवासी स्थानिक प्रकल्प विकत जात नाही, ही त्यांची त्यांना जागा दाखवली आहे आणि हा कार्यकर्त्यांचा विजय आहे। हा भावना पॅटर्न जो आमचा सुरू झाला आहे, मनोहर बोयर, बाळाराम पाटील, आम्ही म्हणून त्याच्यामुळे आता भावना पॅटर्न शेवटपर्यंत चालेल। हा भावना पॅटर्नचा आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीचा विजय।